ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ मुंबईवरून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी 22 जानेवारी रोजी एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला। या ट्रकवरील कंटेनर देखील पलटी झाल्यामुळे ऑइल व केमिकल लीकेज होऊन रस्त्यावर सांडले होते। हा ट्रक अशोक लेलँड कंपनीचा असून चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। हा ट्रक नवी मुंबईहून गुजरात येथील दहेज येथे 17 टन डिस्पोनिल FES 27 केमिकलचा माल घेऊन जात होता। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठामप्पा घनकचरा विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक व कंटेनर 2 हायड्रा क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला केले। रस्त्यावरती सांडलेल्या ऑइल व केमिकलमुळे अपघात होऊ नये यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ठामप्पा घनकचरा विभागाचे कर्मचारी त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर 1.5 तास वाहतूक कोंडी झाली होती। अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही।